गुड मॉर्निंग ऑल. ओके, आपण बघत होतो उभयान्वी अव्यय. का बघत होतो? उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? दोन. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे? प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय हे संयुक्त वाक्य असतात. हे काय असतात? संयुक्त वाक्य असतात. कारण की दोन्ही उपवाक्य काय असतात? प्रधान असतात. दोन्ही उपवाक्य काय असतात? प्रधान असतात. ओके, डन. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रधान सूचक उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? चार. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. झालं होतं का आपल्याला? समुच्चय बोधक झालं होता. समुच्चय बोधकमध्ये काय होते? आणि, व, अन, शिवाय यासारख्या उभयान्वी अव्ययाचा उपयोग करून आपण ते वाक्य जोडण्याचं काम करतो. क्लिअर आहे? ओके. समुच्चय बोधक. आणि त्याच्यानंतर विकल्प बोधक किंवा, अथवा, वा यासारख्या उभयान्वी अव्ययाचा जोडण्यासाठी आपण वापर करतो. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? न्यूनत्व बोधक. पण, परंतु, बाकी, किंतु हे सर्व काय आहे? न्यूनत्व बोधक. हे सर्व काय? न्यूनत्व बोधक. त्याच्यानंतर बघितलं परिणाम बोधक. परिणाम बोधक म्हणजे काय? ते म्हणून, लिहायचं आहे का ते? ओके, चला लिहा. परिणाम बोधक. परिणाम बोधक घेऊ आपण. ठीक आहे. परिणाम बोधक घेऊ. लिहा. जी उभयान्वी अव्यय पहिल्या उपवाक्याचा परिणाम दुसऱ्या उपवाक्यात दर्शविण्याचे काम करते तेव्हा त्यांना परिणाम बोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. परिणाम बोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. झालं? ओके. याच्यामध्ये लिहा. पाऊस वेळेवर येत गेला. पाऊस वेळेवर येत गेला. हे कोणतं चिन्ह आहे? अर्धविराम. पाऊस वेळेवर येत गेला म्हणून पिके चांगली आली.
म्हणून पिके चांगली आली. पहिलं उपवाक्य कोणतं आहे? पाऊस वेळेवर येत गेला, पाऊस वेळेवर येत गेला. आणि दुसरा चांगली आली. क्लिअर आहे? तर पहिल्या उपवाक्याचा परिणाम दुसऱ्या उपवाक्यात दर्शवण्याचे काम करत आहे. क्लिअर आहे? हे दोन्ही वाक्य काय आहे? प्रधान वाक्य आहे. कशानं जोडून आहे? म्हणून या उभयान्वी अव्ययानं जोडून आहे. म्हणून हे काय आहे? परिणामबोधक. क्लिअर आहे? काऊन परिणामबोधक आहे? कारण की याचा परिणाम झालेला आहे. पहिल्या उपवाक्याचा दुसऱ्या उपवाक्यात का झालेला आहे? परिणाम झालेला आहे. म्हणून हे काय आहे? म्हणून परिणामबोधक आहे या वाक्यात. कोणत्या वाक्यात? या वाक्यात. क्लिअर आहे? क्लिअर आहे. ओके. तर हे प्रधान आहे का? प्रधान उपवाक्य. प्लस प्रधान उपवाक्य. काय आहे हे? संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. प्रधान उपवाक्य प्लस प्रधान उपवाक्य इज इक्वल टू संयुक्त वाक्य. आता लिहा, वाटेत सायकल नादुरुस्त झाली. वाटेत सायकल नादुरुस्त झाली. नादुरुस्त झाली. झाली. हे कोणतं चिन्ह आहे? अर्धविराम. यास्तव मला येण्यास वेळ लागला. यास्तव मला येण्यास वेळ लागला. यास्तव मला येण्यास वेळ लागला. या वाक्यामध्ये यास्तव हे काय आहे? का परिणामबोधक उभयान्वी अव्यय आहे. यास्तव हे काय आहे? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. परिणामबोधक उभयान्वी अव्यय. ओके. माझ्याजवळ सध्या पैसे नाहीत. हे दोन्ही काय आहे? प्रधान आहे ना. हाही प्रधान आहे आणि हाही प्रधान आहे. लक्ष द्या, हा एक वाक्य आहे उपवाक्य आणि हा एक उपवाक्य आहे. या दोन उपवाक्यांना जोडण्याचं काम कोण करत आहे? यास्तव. कोण करत आहे? यास्तव हे उभयान्वी अव्यय करत आहे. यास्तव हे उभयान्वी अव्यय पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवत आहे. क्लिअर आहे? त्याच्यामुळे यास्तव हे काय आहे? परिणामबोधक उभयान्वी अव्यय आहे. दोन्ही प्रधान प्लस प्रधान आहे. दोन्ही प्रधान आहे प्लस प्रधान इज इक्वल टू संयुक्त वाक्य. इज इक्वल टू संयुक्त वाक्य. क्लिअर आहे का? एक गोष्ट, एक गोष्ट क्लिअर आहे का? यस, एक गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. डन. आगे बढ़ते हैं. ओके. लिहा, माझ्याजवळ सध्या पैसे नाहीत. माझ्याजवळ सध्या पैसे नाहीत. यामुळे मला सहलीला येता येणार नाही. यामुळे मला सहलीला येता येणार नाही. येता येणार नाही. यामुळे मला सहलीला येता येणार नाही. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? यामुळे. कोणता उभयान्वी अव्यय आहे? का बरं हा परिणामबोधक आहे? कारण की पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शवत आहे. पहिलं वाक्य कोणतं आहे? माझ्याजवळ पैसे नाहीत. तर याचा परिणाम का झाला? त्याला सहलीला जाता येत नाही. क्लिअर आहे ना? ओके. तर मग दोन्ही वाक्य काय आहे? प्रधान आहे. प्रधान आहे. प्रधान प्लस प्रधान संयुक्त वाक्य. प्रधान प्लस प्रधान संयुक्त वाक्य. यस आर नो? यस. काय प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? नाही, काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. लिहा, त्याने खूप अभ्यास केला. त्याने खूप अभ्यास केला. त्याने खूप अभ्यास केला. परंतु
त्याने खूप अभ्यास केला, त्याने खूप अभ्यास केला, त्यामुळे तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, त्यामुळे तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. ओके. याच्यामध्ये पहिलं उपवाक्य कोणतं आहे? त्याने खूप अभ्यास केला, तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. क्लिअर आहे? तर याच्यामध्ये जोडण्याचं काम कोण करत आहे? त्यामुळे हे काय आहे? उभयान्वी अव्यय आहे. या वाक्यात त्यामुळे कोणता उभयान्वी अव्यय आहे? परिणामबोधक. काहून? कारण की पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला आहे. पहिल्या वाक्यात कोणता परिणाम झालेला आहे? त्याने खूप अभ्यास केला. यस ऑर नो? त्याचा परिणाम का झाला? तो चांगल्या गुणांनी पास झाला. हा परिणाम झाला ना? ओके. हा का झाला? परिणाम झाला. ओके, आगे बढ़ते. ओके, लिहा. गाडी तासभर खोळंबली. गाडी तासभर खोळंबली म्हणजे काय होते? हां, थांबली. सबब आम्ही उशिरा पोचलो. सबब आम्ही उशिरा पोचलो. या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? सबब हे उभयान्वी अव्यय आहे. ओके. सबब हे उभयान्वी अव्यय कोणतं उभयान्वी अव्यय आहे? परिणामबोधक. काऊन? कारण की पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला आहे. ओके. पहिल्या वाक्यात का झाला? गाडी तासभर खोळंबली. दुसऱ्या वाक्यात मग का झालं? आम्ही उशिरा पोचलो. कशामुळे उशिरा पोचलो? थांबल्यामुळे. क्लिअर आहे? तर पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिला आहे. क्लिअर आहे का नाही आहे? म्हणून हे काय आहे? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. हा प्रधान आहे, हाही प्रधान आहे. प्रधान प्लस प्रधान संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य? संयुक्त वाक्य. काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काय प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. समजलं का ही गोष्ट? क्लिअर आहे? ओके. परिणामबोधक जी उभयान्वी अव्यय पहिल्या उपवाक्याचा परिणाम दुसऱ्या उपवाक्यात दर्शवण्याचे काम करते, तेव्हा त्यांना परिणामबोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. मिटवू याला. झालं लिहून आहे? पहिल्या उपवाक्याचा परिणाम दुसऱ्या उपवाक्यात दर्शवते, त्याला कोणतं उभयान्वी अव्यय म्हणतात? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. लिहा. उद्या भूमितीचा पेपर आहे. उद्या भूमितीचा पेपर आहे. यासाठी कंपास पेटी आणणे आवश्यक आहे. यासाठी कंपास पेटी आणणे आवश्यक आहे. या वाक्यामध्ये पहिला उपवाक्य कोणतं आहे? उद्या भूमितीचा पेपर आहे. हा पहिलं उपवाक्य आहे. ओके. तर त्याच्यानंतर का देऊन आहे? अर्धविराम. त्याच्यानंतर का देऊन आहे? यासाठी. तर यासाठी काय? कंपास पेटी आणणे आवश्यक आहे. तर हे दोन उपवाक्य आहे. दोन उपवाक्यांना जोडण्याचं काम कोण करत आहे? यासाठी. दोन उपवाक्यांना जोडण्याचं काम कोण करत आहे? यासाठी हे काय आहे मग? परिणामबोधक. पहिल्या उपवाक्याचा परिणाम दुसऱ्या उपवाक्यात. उद्या भूमितीचा पेपर आहे. तर काय करणार आहे? कंपास पेटी आणणे आवश्यक आहे. क्लिअर आहे ना?
ओके, तर हे कोणतं उभयान्वी अव्यय आहे? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. लिहा. कंटाळा आला याकरिता त्याने काम बंद केले. कंटाळा आला, कंटाळा आला याकरिता त्याने काम बंद केले. याकरिता त्याने काम बंद केले. याकरिता त्याने काम बंद केले. कंटाळा आला याकरिता त्याने काम बंद केले. या वाक्यामध्ये मला सांगा, पहिला वाक्य कोणता आहे? कंटाळा आला. दुसरं वाक्य काय आहे? त्याने काम बंद केले. क्लिअर आहे? तर पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात झालेला आहे. पहिल्या वाक्यात काय झाला? कंटाळा आला. तर दुसऱ्या वाक्यात काय झाला? त्याचा परिणाम झाला. कोणता परिणाम झाला? काम बंद केले. ओके, तर हे दोन वाक्य, दोन उपवाक्य कोणती आहे याच्याने जोडून आहे? याकरिता. याकरिता आहे काय? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. यस ऑर नो? ओके, समोरचं लिहा. माझे एक गणित चुकले. माझे एक गणित चुकले. माझे एक गणित चुकले. अतएव मला 2 गुण कमी मिळाले. अतएव मला 2 गुण कमी मिळाले. अतएव मला 2 गुण कमी मिळाले. या वाक्यामध्ये सांगा, पहिलं वाक्य कोणते आहे? मला, माझे एक गणित चुकले. दुसरं वाक्य, मला 2 कमी मिळाले. हे दोन वाक्य कोणत्या उभयान्वी अव्ययाने जोडण्याचं काम करत आहे? अतएव या उभयान्वी अव्ययानं. अतएव हे कोणतं उभयान्वी अव्यय आहे? परिणामबोधक. परिणामबोधक. क्लिअर आहे का नाही आहे? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. याला स्टार करून ठेवा. अतएवला स्टार करून ठेवा. ठीक आहे. अतएव हे काय आहे? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. समोरचं लिहा. मी परीक्षेला गैरहजर राहिलो. मी परीक्षेला गैरहजर राहिलो. तस्मात मी नापास झालो. तस्मात मी नापास झालो. मी परीक्षेला गैरहजर राहिलो. तस्मात मी नापास झालो. या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? तस्मात. कोणता उभयान्वी अव्यय आहे? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे? पहिलं वाक्य कोणतं आहे? मी परीक्षेला गैरहजर राहिलो. दुसरं वाक्य कोणतं आहे? मी नापास झालो. क्लिअर आहे? तर पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात झाला. समोरचं लिहा. पैसा आला की माणुसकी संपली. पैसा आला की माणुसकी संपली. पैसा आला की माणुसकी संपली. या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? उभयान्वी अव्यय कोणता आहे? की आहे. कोणता उभयान्वी अव्यय आहे? परिणामबोधक उभयान्वी अव्यय आहे. तर पहिला वाक्य कोणतं आहे? पैसा आला. या पैसा आल्यामुळे काय झाला? माणुसकी संपली. तर पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात झालेला आहे. तर हे परिणामबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेले आहे. परिणामबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेले वाक्य काय असते? संयुक्त वाक्य असते. कारण की दोन्ही उपवाक्य काय असते? प्रधान प्लस प्रधान असते. क्लिअर आहे? यस आर नो? प्रधान प्लस प्रधान इज इक्वल टू व्हॉट? संयुक्त वाक्य. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, क्लिअर आहे काय गोष्ट सांगा. क्लिअर आहे? तस्मात अतएव हे कुठे येते? तस्मात अतएव म्हणून की कुठे येते?
परिणामबोधक. कुठे येते? परिणामबोधक. लिहा, त्याने सर्व आयुष्य खर्च केले. त्याने सर्व आयुष्य खर्च केले. त्याने सर्व आयुष्य खर्च केले तेव्हा त्याला हे वैभव प्राप्त झाले. तेव्हा त्याला हे वैभव प्राप्त झाले. तेव्हा त्याला हे वैभव प्राप्त झाले. त्याने सर्व आयुष्य खर्च केले तेव्हा त्याला हे वैभव प्राप्त झाले. तर तेव्हा हे काय आहे? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. कोणतं वाक्य आहे? संयुक्त का मिश्र की केवळ संयुक्त वाक्य? कारण की संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही उपवाक्य काय असते? प्रधान प्रधान असते. तर मग हे काय आहे? संयुक्त वाक्य. क्लिअर आहे? झालं हे मिटवूयाला. तर परिणामबोधक समजलं. तस्मात कुठे येते? अतएव कुठे येते? परिणामबोधक. क्लिअर आहे? ओके, चलो आगे बढ़ते. झालं काय? ओके. लक्ष द्या. स्टार करून लिहा. स्टार करून लिहा. म्हणून यास्तव, म्हणून यास्तव, यामुळे, त्यामुळे, सबब, यासाठी, सबब, यासाठी, याकरिता, याकरिता, अतएव, याला स्टार करून ठेवा. अतएवला. त्याच्यानंतर लिहा तस्मात. तस्मात. त्याच्यानंतर लिहा की, तेव्हा. हे सर्व काय आहे? परिणामबोधक. हे सर्व काय आहे? परिणामबोधक. ओके, लिहा. अतएव, तस्मात, की, तेव्हा. झालं का? ओके. उभयान्वी अव्यय म्हणजे काय? दोन वाक्य किंवा दोनपेक्षा जास्त शब्द जोडण्याचं काम जे करते ते त्याला उभयान्वी अव्यय म्हणतात. अजून दोन वाक्य किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य जोडण्याचं काम जे करते त्याला काय म्हणतात? उभयान्वी अव्यय. त्याला काय म्हणतात? उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? दोन. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय, गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. प्रधानत्व सूचकचे किती प्रकार पडतात? चार. कोणते कोणते? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. तर प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय काय असते? संयुक्त वाक्य असते की मिश्र वाक्य असते की केवळ वाक्य? संयुक्त वाक्य असते. कारण की दोन्ही उपवाक्य काय असते? प्रधान प्लस प्रधान. क्लिअर आहे? प्रधान प्लस प्रधान काय होते? संयुक्त. प्रधान प्लस प्रधान काय होते? संयुक्त. मग प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेले वाक्य काय असते? संयुक्त वाक्य असते. क्लिअर आहे? ओके. प्रधानत्व सूचक समजलं. तर आता बघूया आपण गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. तस्मात कुठे येते? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. ओके. अतएव कुठे येते? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. व्हेरी गुड. आता लिहा गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय.
या अर्थाच्या दृष्टीने अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून असणारे दोन वाक्य ज्या उभयान्वी अव्ययाने जोडली जातात त्यांना गुणत्व सूचक उभयान्वी अव्यय किंवा असमानत्व सूचक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. असमानत्व सूचक उभयान्वी अव्यय म्हणतात. उभयान्वी अव्यय म्हणतात. ओके. गुणत्व सूचक उभयान्वी अव्यय जोडलेल्या एक उपवाक्य प्रधान वाक्य असते. तर दुसरे उपवाक्य हे गौण वाक्य असते. गुणत्व सूचक उभयान्वी अव्ययानी जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असते. कोणते वाक्य असते? हे मिश्र वाक्य. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेले संयुक्त वाक्य आणि गुणत्व सूचक उभयान्वी जोडलेले
मिश्र वाक्य असते. क्लिअर आहे? ओके. तर बघा, अर्थाच्या दृष्टीने एकमेकावर अवलंबून असणारे दोन वाक्य, अर्थाच्या दृष्टीने एकमेकावर अवलंबून असणारे दोन वाक्य ज्या उभयान्वी अव्ययाने जोडली जातात त्यांना गोणत्वसूचक उभयान्वी अव्यय किंवा असमानत्वसूचक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. क्लिअर आहे? अर्थाच्या दृष्टीने असमान असणारी. क्लिअर आहे ना? क्लिअर आहे का नाही आहे? म्हणून याला काय म्हणतात? असमानत्वसूचक. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. गोणत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेले एक उपवाक्य प्रधान वाक्य असते, तर दुसरे उपवाक्य गौण वाक्य असते. गौण वाक्य असते. एक उपवाक्य प्रधान वाक्य असते, तर दुसरे उपवाक्य गौण वाक्य असते. याचा अर्थ असा आहे का की पहिला उपवाक्य हे प्रधान आणि दुसरं उपवाक्य गौण? असं नाही आहे. याचा अर्थ असा नाही आहे. त्या दोनमधला कोणता तरी एक प्रधान आहे आणि कोणता तरी एक गौण आहे. असं काही क्रमवाईज आहे का? पहिला प्रधान आणि दुसरा गौण? असं नाही आहे. कोणता तरी एक प्रधान आहे आणि कोणता तरी एक गौण आहे. क्लिअर आहे? कोणता तरी एक प्रधान आहे आणि कोणता तरी एक गौण आहे. तर कोण प्रधान आहे ना कोण गौण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. क्लिअर आहे? एक तर प्रधान मागे असू शकते, नाही तर पुढे असू शकते. क्लिअर आहे? यस आर नो? यस. ते ओळखूया आपण, काय प्रॉब्लेम नाही आहे. गोणत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेले एक उपवाक्य पहिले म्हणताय का? नाही. एक उपवाक्य काय असते? प्रधान वाक्य असते आणि दुसरे उपवाक्य काय असते? गौण उपवाक्य असते. क्लिअर आहे? ओके. तर गोणत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेले वाक्य हे काय असते? मिश्र वाक्य. काय असते? मिश्र वाक्य. आणि प्रधानत्वसूचक उभयाने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असते. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. आगे बढ़ते क्या? यस, आगे बढ़ते. लिहा याच्यामध्ये आता गोणत्वसूचक उभयान्वी अव्ययाचे द्वियान्वी अव्ययाचे चार प्रकार पडतात. चार प्रकार पडतात. एक लिहा स्वरूप बोधक, लक्ष द्या. स्वरूप बोधक मधला पहिला जो उपवाक्य राहते, दोन उपवाक्य राहते ना असे? यस सर नो? लक्ष द्या इथं पिंकी. स्वरूप बोधक उभयान्वी अव्यय, गोणत्वसूचक उभयान्वी अव्यय याच्यामध्ये जो पहिला उपवाक्य राहते तो काय राहते? प्रधान. आणि दुसरा उपवाक्य काय राहते? गौण. क्लिअर आहे? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. दुसरं लिहा कारणबोधक. कारणबोधक. ओके. याच्यामध्ये दोन उपवाक्य असते. यस आर नो? तर पहिला राहते प्रधान आणि दुसरं राहते गौण. क्लिअर आहे? ओके. मग नंतर लिहा उद्देशबोधक. उद्देशबोधक मधला पहिला राहते गौण आणि दुसरं राहते प्रधान. पहिला राहते गौण आणि दुसरं राहते प्रधान. त्याच्यानंतर लिहा संकेतबोधक. पहिला राहते गौण आणि दुसरं राहते प्रधान. लिहिले?
झालं का? घोनत्व सूचक उभयान्वी अवयवाचे किती प्रकार पडतात? 4. स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक. ओके. प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयवाचे किती प्रकार पडतात? 4. कोणते? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. ओके. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? लिहा. दिलेल्या वाक्यातील उभयान्वी अव्ययाने स्टार कोण लिहा. हेडिंग द्या पहिलं. स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. मिटो का याला? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. मिटो का याला? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. हेडिंग द्या. स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. अव्यय. स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. याच्यामध्ये लिहा. दिलेल्या वाक्यातील उभयान्वी अव्ययाने, दिलेल्या वाक्यातील उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या दुसऱ्या वाक्यातून पूर्वीच्या वाक्याचा उलगडा किंवा पूर्वीच्या वाक्याचे स्वरूप स्पष्ट होत असेल तेव्हा अशा वाक्यातील उभयान्वी अव्ययास स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. लिहिले का? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय म्हणतात. लिहा. स्टार कोण लिहायला? स्वरूपबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील पहिले उपवाक्य नेहमी प्रधान तर दुसरे उपवाक्य नेहमी
गौण उपवाक्य असते. वाक्य असते. झालं का? ओके, झालं. ओके, तर बघा, दिलेल्या वाक्यातील उभ्याने अव्ययाने जोडलेल्या दुसऱ्या वाक्यातून पूर्वीच्या वाक्याचा उलगडा व पूर्वीच्या वाक्याचे स्वरूप स्पष्ट होत असेल तेव्हा अशा वाक्यातील उभयान्वी अव्ययात स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. स्वरूप म्हणजे, रूप म्हणजे चेहरा. रूप म्हणजे काय होते? चेहरा. क्लिअर आहे? यस आर नो? ओके, तुम्हाला माझं स्वरूप दिसत आहे? यस आर नो? ओके, आता जसं मी म्हटलं 1 रुपया म्हणजे, 1 रुपया म्हणजे, 1 रुपया म्हणजे, त्याच्यानंतर काहीतरी लिहा लागेल आपल्याला, काहीतरी म्हणा लागेल. यस आर नो? तर का म्हणा लागेल? 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय. यस आर नो? उलगडा होत आहे, उलगडा होत आहे ना, म्हणजे सस्पेन्स खुलत आहे. मी इथंचपर्यंत थांबलो, 1 रुपया म्हणजे. तर तुम्ही विचाराल तुम्ही का? यस आर नो? तर सस्पेन्स म्हणजे स्वरूप उघडत आहे. यस आर नो? क्लिअर आहे. लिहा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय. 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय. एक रुपया म्हणजे 100 पैसे होय. हा एक उदाहरण आहे. याच्यामध्ये पहिलं उपवाक्य कोणतं आहे? 1 रुपया. दुसरं उपवाक्य 100 पैसे होय. क्लिअर आहे? हे दोन्ही उपवाक्य कशाने जोडून आहे? म्हणजे, म्हणजे या उभयान्वी अव्ययाने जोडून आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, तर म्हणजे हे उभयान्वी अव्यय का करत आहे? स्वरूप उलगडत आहे. यस आर नो? कोणाचं स्वरूप उलगडत आहे? 1 रुपयाचं. यस आर नो? 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय. 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय. तर म्हणजे हे काय आहे? स्वरूपबोधक आहे. कारण की इथं स्वरूपबोधक आहे, कारण की 1 रुपयाचं स्वरूप उलगडत आहे. यस आर नो? 1 रुपयाचं काय उलगडत आहे? स्वरूप उलगडत आहे. क्लिअर आहे? नितीन सर म्हणजे सचिन तेंडुलकर होय. नितीन सर म्हणजे सचिन तेंडुलकर होय, असं मी म्हणू शकतो. यस आर नो? तर नितीन सरांचं स्वरूप उलगडत आहे, मी काही म्हणू शकलो असतो. यस आर नो? तुमच्या मनात काही विचार आले असतील ना? ओके, तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय. याच्यामध्ये म्हणजे हे काय आहे? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे? याच्यामधले स्वरूपबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील पहिले उपवाक्य काय असते? पहिले उपवाक्य काय असते? प्रधान असते. क्लिअर आहे? कोणत्या उपवाक्यातील? स्वरूपबोधक उपवाक्यातील. तर हे स्वरूपबोधक उपवाक्य आहे का नाही आहे? तर पहिलं उपवाक्य काय राहते? नेहमी प्रधान. पहिलं उपवाक्य काय राहते? नेहमी प्रधान. आणि दुसरं उपवाक्य नेहमी काय राहते? गौण. प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. यस आर नो? मिश्र वाक्य. प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. ओके, प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. डन. तर पहिलं वाक्य काय राहते? प्रधान. आणि दुसरं वाक्य काय राहते? गौण. कोणत्या वाक्यातील? स्वरूपबोधक उभयान्वी अव्ययातील. यस आर नो? उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार पडतात? 2. प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकचे 4. कोणते कोणते? समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम. ओके ओके. त्याच्यानंतर गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे स्वरूपबोधक, कारणबोधक, संकेतबोधक, उद्देशबोधक. क्लिअर आहे? तर पहिलं वाक्य काय राहते? प्रधान. आणि दुसरं वाक्य काय राहते? गौण. पहिल्या वाक्याचा उलगडा दुसऱ्या वाक्यात होत आहे. यस आर नो? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. म्हणजे पहिल्या वाक्याचा उलगडा दुसऱ्या वाक्यात होत आहे, म्हणजे सस्पेन्स खोलत आहे. यस आर नो? प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. डन. तर गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय याने जोडलेले जे वाक्य राहते
ते संयुक्त राहते की मिश्र? मिश्र वाक्य राहते. ओके, आगे बढ़ते हैं. ओके, लिहा. दशरथ म्हणून एक राजा होता. दशरथ म्हणून एक राजा होता. या वाक्यामध्ये पहिलं वाक्य कोणतं आहे? दशरथ. दुसरं वाक्य कोणतं आहे? एक राजा होता. क्लिअर आहे का नाही हे गोष्ट? यस, हे गोष्ट क्लिअर आहे. हे गोष्ट क्लिअर आहे. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? मनू. कोणता आहे? मनू. तर हे कोणतं उभयान्वी अव्यय आहे? स्वरूप बोधक उभयान्वी अव्यय. कोणाचं स्वरूप उलगडत आहे? दशरथचं स्वरूप उलगडत आहे. यस आर नो? दशरथ म्हणून एक काय होता? राजा होता. क्लिअर आहे. याच्यामध्ये पहिले वाक्य कोणतं आहे? दशरथ. दुसरं वाक्य कोणतं आहे? एक राजा होता. तर पहिलं वाक्य काय राहते? प्रधान. आणि दुसरं वाक्य काय राहते? गौण. प्रधान प्लस गौण, प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. क्लिअर आहे? ओके, तिसरा लिहा. गुरुजी म्हणाले की. गुरुजी म्हणाले की. गुरुजी म्हणाले की. का म्हणाले गुरुजी? खरे विद्यार्थ्याची नावे लिहा. बरोबर आहे. पृथ्वी गोल आहे. एक खरा विद्यार्थी गायब आहे वाटते. दोन खरे विद्यार्थी गायब आहे. एक आहे खरा विद्यार्थी नंबर 1 प्रवीण गुंपला. दुसरा आहे, तिसरा आहे, 3 आहे वाटते. तिसरा हिमाकर दुर्गम. काही ना होत घ्या. झालं का? तर मला सांगा, गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? की आहे. तर उभयान्वी अव्यय हा कोणता उभयान्वी अव्यय आहे? स्वरूपबोधक. गुरुजी म्हणाले की. का म्हणाले? तर याचं स्वरूप उलगडत आहे. कोणत्या वाक्यात उलगडत आहे? उलगडणे म्हणजे ओपन होणे. यस आर नो? सस्पेन्स ओपन होत आहे. तर कोणत्या वाक्यात ओपन होत आहे? पृथ्वी गोल आहे. ह्या दुसऱ्या वाक्यात ओपन होत आहे. यस आर नो? तर पहिलं वाक्य काय आहे? गुरुजी म्हणाले. दुसरे वाक्य काय आहे? पृथ्वी गोल आहे. तर पहिलं वाक्य काय आहे? प्रधान. आणि दुसरं वाक्य काय आहे? गौण. क्लिअर आहे का नाही आहे? प्रधान प्लस गौण. यस, मिश्र वाक्य. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. काही प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. ओके, डन. डन. आगे बढ़ते क्या अभी? ओके, लिहा. मिटो कहला. चला, एक लिहा. विनंती अर्ज ऐसा जे. विनंती अर्ज ऐसा जे. विनंती अर्ज ऐसा जे. या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? जे आहे. विनंती अर्ज ऐसा जे. याच्यामध्ये प्रधान वाक्य कोणतं आहे? विनंती अर्ज ऐसा हा एक प्रधान वाक्य आहे. याच्यामध्ये गौण वाक्य कोणतं आहे? जेच्या समोर जे देऊन आहे ते हे गौण वाक्य आहे. यस आर नो? पण इथं का लिहून आहे माहिती आहे का आपल्याला? नाही. पण विनंती अर्ज ऐसा जे. तो सस्पेन्स उलगडत आहे जे नंतर. यस आर नो? तर याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? जे. तर हे गौण आहे. प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. तर याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? जे. कोणता उभयान्वी अव्यय आहे? स्वरूप बोधक. व्हेरी गुड. झालं का? चलो आगे बढ़ते हैं.
स्वरूपबोधक म्हणजे काय होते? पहिल्या उपवाक्याचा उलगडा दुसऱ्या उपवाक्यात होते. यस आर नो? पहिल्या वाक्याचा उलगडा दुसऱ्या उपवाक्यात होते, म्हणून याला काय म्हणतात? स्वरूपबोधक. स्वरूपबोधक म्हणजे इंग्लिशमध्ये सस्पेन्स. सस्पेन्स पिक्चर पाहिले ना? यस आर नो? अरे सस्पेन्स पिक्चर म्हणजे दृश्यम पिक्चर पाहिले का? दृश्यम 2 पिक्चर पाहिले का? पाहिला ना? 2 तारीख को कहाँ गए थे? 2 अक्टूबर को क्या था? गांधी जयंती. क्लियर है कि नहीं है? ओके. सस्पेंस. ओके. याच्यामध्ये लिहा, स्टार करून लिहा. म्हणजे, दुसरं लिहा म्हणून, त्याच्यानंतर लिहा की. कीला स्टार करा की. त्याच्यानंतर लिहा जे. म्हणजे, म्हणून, की, जे. हे काय आहे? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. लिहिले? हे काय आहे? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. समोर जाऊन स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. आता बघूया आपण कारणबोधक उभयान्वी अव्यय. कारणबोधक उभयान्वी अव्यय. लिहा याच्यामध्ये. उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील दुसरे वाक्य हे दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याचे कारण असेल. दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याचे कारण असेल, तेव्हा अशा वाक्यांना जोडण्यासाठी येणाऱ्या उभयान्वी अव्ययास कारणबोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. कारणबोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. लिहा, स्टार करून लिहा. कारणबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील पहिले उपवाक्य
पहिले उपवाक्य हे नेहमी प्रधान उपवाक्य असते. तर दुसरे उपवाक्य हे नेहमी गौण उपवाक्य असते. गौण उपवाक्य असते. झालं. झालं का? ओके, आगे बढ़ते हैं. लिहा. त्याने काम बंद केले. त्याने काम बंद केले. त्याने काम बंद केले. त्याने काम बंद केले. या वाक्यामध्ये त्याने काम बंद केले. त्याने काम बंद केले. कारण त्याला कंटाळा आला. कारण त्याला काय आला? कंटाळा आला. कारण त्याला कंटाळा आला. त्याने काम बंद केले कारण त्याला कंटाळा आला. या वाक्यामध्ये पहिले उपवाक्य काय आहे आणि दुसरे उपवाक्य काय आहे? त्याला कंटाळा आला. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? कारण. कारण हे काय आहे? उभयान्वी अव्यय. हे कारणबोधक उभयान्वी अव्यय आहे. यस ऑर नो? कारणबोधक उभयान्वी अव्यय. तर पहिले वाक्य काय असते? प्रधान. पहिले उपवाक्य नेहमी काय असते? प्रधान असते आणि दुसरे उपवाक्य नेहमी गौण असते. क्लिअर आहे? तर पहिले वाक्य प्रधान आहे. यस ऑर नो? तर प्रधान प्लस गौण काय होते? मिश्र वाक्य. प्रधान प्लस गौण काय होते? मिश्र वाक्य. डन. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? ओके. त्या मुलाला पोलिसांनी पकडले. त्या मुलाला पोलिसांनी पकडले. त्या मुलाला पोलिसांनी पकडले. त्या मुलाला पोलिसांनी पकडले. क्लिअर आहे? या वाक्यामध्ये त्या मुलाला पोलिसांनी पकडले. त्या मुलाला पोलिसांनी पकडले हे एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कारण की त्याने खून केला होता. कारण की त्याने खून केला होता. कारण की त्याने खून केला होता. खून केला होता. कारण की त्याने खून केला होता. कारण की त्याने खून केला होता. त्या मुलाला पोलिसांनी पकडले कारण की त्याने खून केला होता. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? कारण की. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? कारण की. तो कोणता उभयान्वी अव्यय आहे? कारणबोधक उभयान्वी अव्यय आहे. कारण की कारण आहे. कोणता कारण आहे? त्याने खून केला होता हा कारण आहे. यस ऑर नो? ओके. याच्यामध्ये पहिलं वाक्य काय असते? प्रधान आणि दुसरं वाक्य काय असते? गौण वाक्य असते. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? प्रधान प्लस गौण. प्रधान प्लस गौण
काय असते? मिश्र वाक्य. प्रधान प्लस गुण काय असते? मिश्र वाक्य. ओके ओके. कारणबोधक उभयान्वी अव्ययामधले पहिलं उपवाक्य काय असते? प्रधान. आणि दुसरं उपवाक्य काय असते? गौण वाक्य असते. तर प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. प्रधान प्लस प्रधान संयुक्त वाक्य. प्रधान प्लस प्रधान संयुक्त वाक्य. क्लिअर आहे? जाऊन समोर. लिहा. आम्हास हेच कपडे आवडतात. आम्हास हेच कपडे आवडतात. आवडतात. आम्हास हेच कपडे आवडतात. का की ते आपल्या देशात तयार होतात. ते आपल्या देशात तयार होतात. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोणता आहे? का की. हे उभयान्वी अव्यय आहे. तर हे कोणतं उभयान्वी अव्यय आहे? कारणबोधक आहे. ओके. तर पहिला आम्हाच हेच कपडे आवडतात हे एक उपवाक्य आहे. यस ऑर नो? दुसरं उपवाक्य कोणतं आहे? ते आपल्या देशात तयार होतात. यस ऑर नो? याच्यामध्ये प्रधान उपवाक्य कोणतं आहे? हे प्रधान उपवाक्य आहे. आणि दुसरं काय आहे? गौण उपवाक्य आहे. गौण प्लस प्रधान प्लस गौण मिश्र वाक्य. डन. आगे बढ़ते क्या? ओके. याच्यामध्ये स्टार करून लिहा. कारण की का की याला स्टार करून ठेवा. कीला. की हे काय आहे? हे उभयान्वी अव्यय आहे. कोणते उभयान्वी अव्यय आहे? कारणबोधक उभयान्वी अव्यय आहे. क्लिअर आहे काय गोष्ट? जाऊ समोर. ओके. हे गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. ओके. समजलं का? ओके. आता लिहा उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. याला म्हणतात हेतुदर्शक उभयान्वी अव्यय. हेतुदर्शक उभयान्वी अव्यय. हेतुदर्शक उभयान्वी अव्यय. या वाक्यामध्ये मला सांगा हेतुदर्शक उभयान्वी अव्यय. लिहा उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या एका वाक्यातून उद्देशाचा बोध होत असेल उद्देशाचा बोध होत असेल आणि दुसऱ्या वाक्यातून दुसऱ्या वाक्यातून उद्देश साध्य करण्यासाठी
उद्देश साध्य करण्यासाठी कृतीचा बोध होत असेल कृतीचा बोध होत असेल तेव्हा अशा वाक्यांना जोडण्यासाठी येणाऱ्या उभयान्वी अव्ययास उद्देशबोधक किंवा हेतुदर्शक उभयान्वी अव्यय असं म्हणतात, किंवा हेतुदर्शक उभयान्वी अव्यय असे म्हणतात, झालं? झालं का? उभयान्वी अव्ययाने जोडलेले एका वाक्यातून का होते? उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या एका वाक्यातून का होते? उद्देशाचा का होते? बोध होते. उद्देशाचा बोध होते. आणि दुसऱ्या वाक्यातून तो उद्देश साध्य करण्यासाठी कृतीचा बोध होते. कशाचा बोध होते? कृतीचा. दुसऱ्या वाक्यातून कशाचा बोध होते? कृतीचा. आणि पहिल्या वाक्यातून कशाचा बोध होते? उद्देशाचा. क्लिअर आहे? यस ऑर नो? तेव्हा अशा वाक्यांना जोडण्यासाठी येणाऱ्या उभयान्वी अव्ययास उद्देशबोधक किंवा हेतुदर्शक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. क्लिअर आहे काय गोष्ट? उभयान्वी अव्यय म्हणतात. तर पहिल्या वाक्यातून कशाचा बोध होते? उद्देशाचा. आणि दुसऱ्या वाक्यातून कृतीचा बोध होते. तर अशा वाक्यांना का म्हणतात? उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. याच्यामध्ये लिहा उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने 4 कोण लिहा, इम्पॉर्टंट आहे. उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील गौण वाक्य हे नेहमी वकारांतच असते. लक्ष द्या थोडंसं. उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील गौण वाक्य. कोणते वाक्य? गौण वाक्य हे नेहमी कोणत्या कारांत असते? वकारांत. म्हणजे शेवटी काय राहते? वाविवे. म्हणजे वकारांत राहते. यस आर नो? यस. एक उदाहरणाद्वारे याला आपण स्पष्ट करूया. ओके, उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. तर पहिले लिहा काम मिळावे. येतं लिहू उदाहरण? दिसतं येतं? ओके, उदाहरण लिहा.
उदाहरण लिहा, एक उदाहरण लिहा, त्याच्यानंतर आपण हे करू. काम मिळावे, काम मिळावे, काम मिळावे, लक्ष द्या, काम मिळावे, काम मिळावे, लक्ष द्या, काम मिळावे. याच्यानंतर आपण देतो अर्धविराम. काय देतो? अर्धविराम. काम मिळावे म्हणून तो शहरात आला, म्हणून तो शहरात आला, म्हणून तो शहरात आला. काम मिळावे म्हणून तो शहरात आला, हे एक वाक्य आहे. याच्यामध्ये दोन उपवाक्य आहे, एक काम मिळावे आणि दुसरा तो शहरात आला. लक्ष द्या, लिहा नको. काम मिळावे हा एक उपवाक्य आहे, तो शहरात आला हा एक उपवाक्य आहे. याच्यामध्ये एक गौण आहे आणि एक प्रधान आहे. क्लिअर आहे? यस आर नो? तर उद्देशामध्ये काय म्हणते? उद्देशाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणतात? गौण वाक्य. आणि उद्देश साध्य करण्यासाठी कृतीचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणतात? प्रधान वाक्य. क्लिअर आहे का नाही आहे? याच्यामध्ये सांगा की उद्देश कोणता आहे आणि कृती कोणती होत आहे. काम मिळावे हा उद्देश आहे, तर काम मिळावे यासाठी काय केला त्यानं? हे कृती आहे. यस आर नो? काम मिळावे हा उद्देश आहे. यस आर नो? त्याच्यासाठी तो कृती कोणती करताय? तो शहरात आला, हे काय कृती करताय? यस आर नो? आता मला सांगा, इथं काय म्हणताय? उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील, उद्देशबोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेल्या वाक्यातील गौण वाक्य, गौण वाक्य हे नेहमी व कारांतच असते. का कारांतच असते? व कारांतच. कारांतच म्हणजे शेवटी वाक्याच्या व लागते. का लागते? व लागते. तर काम मिळावे ते तर व लागलेलं आहे. यस आर नो? तर मग हे कोणते वाक्य, प्रधान की गौण? गौण वाक्य आहे. याच्यावरूनही सुद्धा ओळखलो आपण आणि अर्थावरून सुद्धा ओळखू शकतो. कारण की उद्देशदर्शक वाक्य काय असते? गौण. आणि कृतीदर्शक वाक्य काय राहते? प्रधान. समजलं का हे? ओके, याच्यावरून ओळखलो. हा कोणता आहे? गौण. हा कोणता आहे? प्रधान. हे काय आहे? उद्देश. हे काय आहे? कृती. तर उद्देशदर्शक वाक्य गौण वाक्य आणि कृतीदर्शक वाक्य प्रधान वाक्य. यस आर नो? मनामध्ये विचार करून का फायदा? ते कृतीमध्ये आणलं पाहिजे. यस आर नो? ते कृतीमध्ये आणलं पाहिजे ना. तर मुख्य काम काय आहे? कृती करणं. तर प्रधान वाक्य कोणतं आहे? कृतीदर्शक. आणि गौण वाक्य कोणतं आहे? उद्देशदर्शक. यस आर नो? लिहा नको, पहिलं लक्ष द्या इथं. याच्यामध्ये हे कोणते वाक्य आहे? गौण की प्रधान? हे कोणते वाक्य आहे? प्रधान. कशावरून ओळखलं हे गौण आहे? उद्देश आहे. कशावरून ओळखलं हे प्रधान आहे? हां, कृती आहे. अजून कशावर ओळखू? हे प्रधान आहे, व लागून आहे. आणि हे कशावर ओळखू? कारण की हे गौण आहे तर हे प्रधान आहे. यस आर नो? ओके. हे कशाने जोडून आहे? म्हणून या उभयन्वी अव्ययाने जोडून आहे. यस आर नो? म्हणून या उभयन्वी अव्ययाने जोडून आहे. तर म्हणून हे काय आहे? उद्देशदर्शक.